दिल्ली येथील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी श्रीगोंद्यात विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज शहरात पुकारण्यात आलेल्या विद्यार्थी न्याय आंदोलनाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय येथून सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या शांतता रॅलीत असंख्य विद्यार्थी, पालक आणि स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार सहभागी झाले होते। परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई, एमपीएससी परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन घेणे, 75,000 जागांची नोकर भरती तात्काळ पूर्ण करणे आणि जातनिहाय जनगणना करणे अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार सचिन डोंगरे यांना देण्यात आले। शिवराज ताडे, सतीश बोरुडे, टिळक भोस, स्मितल वाबळे, दिग्विजय नागवडे व इतर विद्यार्थी प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली निघालेली ही रॅली अत्यंत शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने पार पडली। शेवटी राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता करण्यात आली। या देशामध्ये मटक्याचा आकडा आजपर्यंत फुटला नाही, मात्र पोलीस संरक्षणामध्ये केंद्र सरकारच्या ताब्यात असलेले नीटचे पेपर 2016 पासून आतापर्यंत 4 वेळा फुटलेत। 4ही वेळा सीबीआयने तपास केला तरी सुद्धा पेपर फुटतोय। फुटलेला पेपर घेतला, पुन्हा घेतला तरी त्याच्यामध्ये घोटाळा होतोय। याचा अर्थ एकच आहे, या देशातलं केंद्र सरकार जाणीवपूर्वक हे पेपर फोडतंय आणि आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, आपापल्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी हे पेपर विकून भ्रष्टाचार करून आपापल्या पोरांना डॉक्टर करण्याचा डाव या सरकारने रचलेला आहे। त्यामुळे गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, कामगारांची पोरं या देशामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर होऊ शकत नाही। याचा कारण हा देश भ्रष्टाचारामध्ये बरबटलेला आहे। मागच्या 6 जून पासून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा मागण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करतायत। त्याचा राजीनामा घेतला जात नाही। उलट या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शिक्षण सुधारक सोनम वांगचुक गेली 20 दिवस झाला आमरण उपोषण करतायत। त्यांचंही आमरण उपोषण जबरदस्तीने केंद्र सरकार मोडीत काढतंय। जे विद्यार्थी पाठिंबा देत आहेत त्यांच्यावरती लाठ्या हल्ला केला जातोय, काठ्या मारला जात आहे, त्यांचे हातपाय मोडले जात आहेत, डोके फोडले जात आहेत। हे या देशामध्ये सुरू आहे आणि या देशातली लोकशाही संपुष्टात येऊन अघोषितपणे हिटलरशाही, हुकुमशाही, मोदीशाही, अमितशाही या देशामध्ये सुरू झालेली आहे। हा देश भगतसिंगांचा आहे आणि या भगतसिंगांचा देश ही हुकुमशाही सहन करणार नाही। केंद्र सरकारचा हा डाव आम्ही इथल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हिमतीवरती हा डाव उधळून लावू आणि धर्मेंद्र प्रधानसह नरेंद्र मोदीचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशातला विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कष्टकरी रस्त्यावर उतरून क्रांती केल्याशिवाय राहणार नाही। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे, नरेंद्र मोदीचा राजीनामा झालाच पाहिजे। भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद। लोकक्रांती न्यूज करिता किशोर मत्से, श्रीगोंदा।